हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा सायन्सचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. अर्थ इज द ओनली प्लॅनेट हॅविंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पृथ्वी हा असा एकमेव प्लॅनेट आहे ज्याच्यावरती सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडेड ऑन नेचर फॉर देअर नीड्स. आता हे जे काही सजीव प्राणी पृथ्वीवर राहतात त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ते निसर्गावरतीच अवलंबून असतात. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? नॅचरल रिसोर्सेसलाच मराठीमध्ये आपण म्हणतो नैसर्गिक साधनसंपत्ती. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायच्या आहेत: एअर, वॉटर आणि लँड. एअर म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. Air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. एअर, वॉटर आणि लँड म्हणजे हवा, पाणी आणि जमीन ह्या गोष्टी, हे घटक पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी तसेच त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचे असतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. तर ही झाली नॅचरल रिसोर्सेसची डेफिनेशन. आता हवा, पाणी आणि जमीन याला आपण ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर असं म्हणतो. तर हे जे काही 3 आहेत ते अर्थचे स्फिअर्स फॉर्म करतात. 3 स्फिअर्स ऑफ द अर्थ: एअर, दॅट्स ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर, वॉटर, हायड्रोस्फिअर, लँड आणि लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअरलाच आपण मराठीमध्ये म्हणतो वातावरण, हायड्रोस्फिअरला म्हणतो जलावरण, लिथोस्फिअरला म्हणतो शिलावरण. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या अवतीभोवती हवेचा एक थर आहे, त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. तर तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर का पाहिलं तर तिथे 2 स्फिअर असतात. एक आहे लिथोस्फिअर, दुसरा आहे हायड्रोस्फिअर म्हणजेच वॉटर आणि लँड. तर पृथ्वीचा पृष्ठभाग 71% हा पाण्याने बनलेला असतो आणि 29% हा जमिनीने बनलेला असतो. म्हणजे हायड्रोस्फिअर 71% आणि लिथोस्फिअर 29%. बायोस्फिअर म्हणजे काय? बायोस्फिअरलाच मराठीमध्ये जीवावरण असे म्हणतात. लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट ऑफ लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड ॲज बायोस्फिअर. म्हणजे चित्रामध्ये तुम्हाला दिसते बायोस्फिअर म्हणजे काय की लिव्हिंग थिंग्स, सजीव प्राणी, तसेच ते जिथे राहतात, मग ते हायड्रोस्फिअर असेल म्हणजे पाणी असेल, किंवा लिथोस्फिअर असेल जमीन असेल, किंवा मग ॲटमॉस्फिअर असेल म्हणजे हवा असेल, त्याला एकत्रितपणे आपण बायोस्फिअर म्हणतो. म्हणजे इथे दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात, इथे फिशेस आहेत ज्या पाण्यात राहतात. तर फिशेस आणि ते जिथे राहतात ते पाणी म्हणजे हायड्रोस्फिअरचा पार्ट, त्याला एकत्रितपणे आपण त्यांचं बायोस्फिअर म्हणतो. जर का आपण दुसऱ्या लिव्हिंग थिंग्सबद्दल पाहिलं, जसं की कोल्हा जमिनीवर राहतो, तर कोल्हा आणि तो जिथे राहतो ती जमीन, त्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? कोल्ह्याचं बायोस्फिअर. आता आपण 3 स्फिअर पाहूयात. सगळ्यात आधी एअर म्हणजेच हवा, त्यालाच आपण म्हटलं होतं ॲटमॉस्फिअर. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. आपल्या आजूबाजूला जी काही हवा आहे ती वेगवेगळ्या गॅसेसचं मिश्रण आहे. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस जसं की झेनॉन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे या सर्व वायूंचं मिश्रण म्हणजे हवा आहे. ॲटमॉस्फिअरचे पृथ्वीपासून वरच्या बाजूला 5 लेयर्समध्ये त्याचं डिव्हिजन करण्यात आलं आहे. त्याला आपण म्हणतो लेयर्स ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर. जर का खालून वरपर्यंत ते लेयर्स पाहिले तर त्यांचं नाव आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळचा लेअर जो आहे ट्रोपोस्फिअर, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात गॅसेस प्रेझेंट असतात. म्हणजे जवळपास 80% गॅसेस टोटल ॲटमॉस्फिअरचे हे प्रेझेंट आहेत ट्रोपोस्फिअरमध्ये. त्याच्यानंतरचा जो लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यामध्ये 19% गॅसेस आहेत पूर्ण ॲटमॉस्फिअरच्या गॅसेसमधले. त्याच्यानंतरचे जे लेयर्स आहेत जसं की मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअर, याच्यामध्ये आपण जसं जसं वर जातो तसं ॲटमॉस्फिअरमधलं हवेचं प्रमाण म्हणजे गॅसेसचं प्रमाण कमी होत जातं आणि एकदम वरच्या लेअरला म्हणजेच एक्झोस्फिअरला कुठल्याच प्रकारचे गॅसेस आपल्याला मिळत नाहीत.
amount of gases in air is greatest near the surface, decreases as we go higher from the surface. ॲटमॉस्फिअरमध्ये हवेचं प्रमाण किंवा गॅसेसचं प्रमाण हे पृष्ठभागाजवळ सगळ्यात जास्त असतं आणि तिथून आपण जसं जसं वर जातो तसं तसं वायूचं प्रमाण हे कमी होत जातं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रपोर्शन ऑफ डिफरंट गॅसेस इन एअर. हवेमध्ये हे जे काही वायू आहेत त्यांचं प्रपोर्शन काय आहे. तर आपण इथे एक डायग्राम आहे त्याच्या माध्यमातून पाहूयात की हवेमध्ये नायट्रोजन हा सगळ्यात जास्त असतो, तो असतो 78%. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन 21%. त्याच्यानंतर आहे अर्गॉन 0.9%. अर्गॉन हा एक इनर्ट गॅस आहे. इनर्ट गॅस म्हणजे असे गॅसेस जे दुसऱ्या कुठल्याही गॅसेससोबत रिॲक्शन करत नाहीत. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे 0.03% आणि बाकीचे दुसरे काही कन्स्टिट्युएंट आहेत म्हणजे जसं की वॉटर वेपर, वाफ आणि डस्ट पार्टिकल्स ते फॉर्म करतात 0.07%. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्या आजूबाजूला असलेली हवा ही बनलेली असते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे एअर पोल्युशन म्हणजे काय. देअर शुड बी बॅलन्स बिटवीन व्हेरियस कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आपण म्हटलं की हवा ही वेगवेगळ्या कन्स्टिट्युएंट गॅसेसनी बनलेली आहे. मग हे जे काही गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण हवेमधलं हे बॅलन्स राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक समतोल राहिला पाहिजे. जेव्हा ह्याच्यातला समतोल बिघडतो, एखादा वायूचं प्रमाण वाढतो, एखाद्या वायूचं प्रमाण कमी होतो, त्याला आपण एअर पोल्युशन म्हणतो, म्हणजेच हवेचं प्रदूषण. स्मोक रिलीज्ड फ्रॉम व्हेरियस एजन्सीज डायरेक्टली मिक्स विथ द ॲटमॉस्फिअर अँड डिस्टर्ब द बॅलन्स बिटवीन कन्स्टिट्युएंट्स. दिस इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. आता चित्रामध्ये तुम्ही पाहू शकताय की वेगवेगळ्या ठिकाणामध्ये इथे स्मोक दिसतोय आपल्याला. स्मोक म्हणजे धुवा. मग ते कारखान्यातून दिसतोय, व्हेकल्स म्हणजे वाहनांमधून किंवा आगीमधून. मग अशा ठिकाणाहून जेव्हा स्मोक डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमधल्या गॅसेससोबत मिक्स होतो तेव्हा ॲटमॉस्फिअरचे जे काही नॅचरल गॅसेस होते ऑलरेडी प्रेझेंट असणारे त्यांचं बॅलन्स डिस्टर्ब होतं आणि एअर पोल्युशन होतं. कंबशन ऑफ फ्युअल इन व्हेकल्स, बिग इंडस्ट्रीज, इनकम्प्लीट कंबशन ऑफ वूड अँड कोल लीड्स टू रिलीज ऑफ हार्मफुल गॅसेस. आता एअर पोल्युशन कशामुळे होतं. स्मोक कुठून रिलीज होतो तर फ्यूल्सचं कंबशन झाल्यामुळे, म्हणजे इंधन जेव्हा गाड्यांमधल्या इंधनातून धूर निघतो, मोठ्या मोठ्या कंपन्यांमधनं किंवा कोळसा आणि लाकडाचं इनकम्प्लीट कंबशन झाल्यामुळे स्मोक हवेमध्ये रिलीज होतो. तर ते नेमके हार्मफुल गॅसेस कोणते जे की हवेमध्ये सोडले जातात. हार्मफुल गॅसेस आर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. हे जे काही आहेत ते हार्मफुल गॅसेस आहेत. दिस रिझल्ट्स इन इन्क्रीजिंग एअर पोल्युशन. हे हार्मफुल गॅसेस जेव्हा हवेमध्ये जातात तेव्हा एअर पोल्युशन होतं. आता आपल्याला पाहायचं आहे ओझोन लेअर म्हणजे काय. ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल. इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस. आपण पाहिलं होतं की ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स आहेत, त्यातला एक असतो स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या भागामध्ये हवेचा किंवा एका वायूचा एक लेअर आहे, त्याला आपण म्हणतो ओझोन लेअर. तर ओझोन लेअरचं काय काम आहे आणि त्याला का म्हणतात प्रोटेक्टिव्ह शेल, म्हणजे इट ॲब्झॉर्ब्स अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन अँड हेन्स प्रोटेक्ट्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. म्हणजे तुम्ही इथे बाजूच्या चित्रामध्ये पहा, सूर्यापासून सर्व प्रकारची किरणं म्हणजे रेज, सनलाईट ही अर्थपर्यंत येते. त्यातले काही जे रेज असतात ते असतात अल्ट्राव्हायोलेट रेज. अल्ट्राव्हायोलेट रेज हे सजीवांसाठी तसेच माणसासाठी हे हानिकारक असतात. त्याचे आपल्यावरती खूप सारे हार्मफुल इफेक्ट्स होतात. मग हे ओझोन गॅस काय करतो की त्याच्यातले जे काही हार्मफुल रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते ॲब्झॉर्ब करतं आणि फक्त नॉर्मल रेज पृथ्वीवरती जाऊ देतं. अशा प्रकारे ते पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांचं प्रोटेक्शन करतं फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज. AC रेफ्रिजरेटर रिलीजेस क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे CFC अँड कार्बन टेट्राक्लोराईड. आता हे जे काही AC आणि रेफ्रिजरेटर असतात त्यांच्यामधून दोन वायू बाहेर निघतात. एक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यालाच CFC असं म्हणतो, आणि दुसरं आहे कार्बन टेट्राक्लोराईड. हे वायू काय करतात, ते जातात ओझोन लेअरमध्ये आणि ओझोन लेअरचं डिस्ट्रक्शन करतात. जेव्हा ओझोन लेअरचं डिस्ट्रक्शन होतं तेव्हा काय होणार आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज थांबवले जाणार नाहीत आणि ते डायरेक्टली पृथ्वीवर येतील आणि मग या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे सर्वच सजीवांना त्याचे हार्मफुल इफेक्ट्स पाहावे लागतील.
ओझोन प्रोटेक्शन डे इट इज सेलिब्रेटेड ऑन 16th सप्टेंबर. ओझोनचं महत्त्व सर्व लोकांना समजावं आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी सगळ्यांनी काहीतरी करावं, यासाठी आपण ओझोन प्रोटेक्शन डे साजरा करतो 16 सप्टेंबर रोजी. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं नॅचरल रिसोर्सेसमधला पहिला पार्ट, ज्याचं नाव होतं एअर, ॲटमॉस्फिअर. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमच्या क्लासमेटसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.